श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येक महिन्याच्या पगाराला एके दिवशी आपल्याला म्हणजेच घरातील महिलांना आवर्जून हे एक काम करायचं आहे, जेणेकरून आपल्या घराची प्रगती होईल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील, लक्ष्मी पैसा वाढत राहील, धन प्राप्ती होत राहील. यासाठी प्रत्येक महिलेने प्रत्येक महिन्याच्या एक दिवस, ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी हे काम नक्की करायला हवं. ते काम कोणतं आहे, कसं करायचं, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, जे जॉब करतात त्यांचा पगार भले डेट फिक्स नसेल पगाराची, कारण की कोणाचा मंथ इन म्हणजेच 30 किंवा 31st ला होतो, कोणाचा 1 तारखेला होतो, कोणाचा 7 तारखेला, म्हणजे डिपेंड आहे कंपनीवरती. पण ज्या दिवशी पगार होतो ना त्या दिवशी शक्य असेल तर त्याच दिवशी करा किंवा दुसऱ्या दिवशी. म्हणजे आज 1 तारखेला पगार झाला तर तुम्ही हा 2 तारखेला उपाय केला तरीच चालेल, पण पगाराच्या पैशातूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही बिझनेस करतो, मग आमचा पगार होत नाही. मग ठीक आहे, तुम्ही बिझनेस करताना तर महिन्यातला एक दिवस, मी तर म्हणेल की गुरुवारचा एखादा दिवस असा निवडा आणि त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. खरंच खूप महत्वाचा असा उपाय आहे. याने लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्यास राहते आणि पैसा वाढत राहतो. आता बघा, पहिल्या जमान्यामध्ये ना, जेव्हा फोन पे, गुगल पे नव्हते ना, तेव्हा पगार जरी बँकेत झाला ना, तरी पगार झाल्यावर आपण कॅश घरी काढून आणायचो. इवन मी सध्या जेव्हा जॉब करत होती 2011 मध्ये, त्यावेळेस फोन पे, गुगल पे असं काही नव्हतं. पेमेंट बँकमध्ये जमा होत होता, पण आम्ही कॅश काढून मी माझ्या मम्मी पप्पाकडे आणून देत होते आणि माझी मम्मी हा उपाय करायचीच करायची. म्हणजे तिचा पगार असो किंवा माझा पगार असो, पहिल्यांदा आला की देवापुढे ठेवतच होती. तो तर करायचाच आहे आपल्याला, पण त्यासोबत एक अजून काहीतरी करायचं आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच राहील. आता काय झालंय की आता फोन पे आले, गुगल पे आले म्हणून लोक पैसा थोडा पण घरी काढून आणायला नको म्हणतात. सगळा बँकेत पैसा ठेवतात, कारण की आता 10 रुपयाचा आपण काही वस्तू जरी घेतली, 10 रुपयाची पाण्याची बॉटल घेतली किंवा वडापाव 20 रुपयाचा खाल्ला तरी आपण तिथे फोन पे करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत नाही की आपण पैसा घरी काढून आणावा. पण मी सांगेल की तुम्ही भले सगळा तुमचा जो काही पेमेंट असेल, भले सगळा तुम्ही पैसे पेमेंट काढून नाही आणला तरी चालेल, पण तुमच्या घर खर्चासाठी जो आवश्यक आहे तो तुम्ही काढून आणा. आणि जर तुम्ही सगळाच खर्च फोन पे आणि गुगल पेने करत असाल ना, तर कमीत कमी 1-2 हजार रुपये तरी पेमेंट मधून तुम्ही घरी काढून आणा. आणि पगार झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते पैसे तुम्हाला देवघरात ठेवायचे आहेत. बघा, ज्या दिवशी पेमेंट होणार आहे त्या दिवशी भरपूर लोक काय विचार करतात, आज मला आता माझा पगार होईल, मला लाईट बिल भरायचंय, मला गॅसचं बुक करायचंय, मला याचं बिल भरायचंय, माझा हप्ता जाणार आहे, माझे LICचे हप्ता जाणार आहे, लोनचा हप्ता जाणार आहे. हा विचार अजिबात माइंडमध्ये आणायचा नाही आहे. आपल्याकडे पैसा येतो त्यावेळेसच आपण जर पैसा बाहेर घालवण्याचा विचार करत असाल ना, तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे अजिबात विचार करायचा नाही की आपला पैसा बाहेर जाणार आहे. लक्ष्मी आपल्याकडे येणार आहे, त्यासाठी आपल्याला खुश राहायचं आहे आणि त्यातील थोडासा पैसा घरी काढून आणायचा आहे, देवघरात ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही 1000 रुपये ठेवताल किंवा 2000 किंवा कोणी जास्त आणतं काढून घर खर्चासाठी आपल्या पत्नीकडे देत असतं, 5000 घे, 10000 घे, 15000 घे, जे काही आहे. तर महिलेने काय करायचं आहे, जे काही पैसे तुमच्याकडे दिलेले आहेत घर खर्चासाठी ते देवघरात ठेवायचे आहेत. पूर्ण रात्रभर ते देवघरात ठेवायचे आहेत. देवघरात ठेवताना तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे देवाला आणि थँक्यू बोलायचं आहे की हा पैसा फक्त तुमच्यामुळे माझ्याकडे आलेला आहे आणि याचा मी दुरुपयोग होऊ देणार नाही. मी चांगल्या कामासाठीच हा पैसा वापरेल, अशी प्रार्थना करायची आहे देवाला. तुम्हाला रात्रभर तो पैसा तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पैसे घ्याल ना, तेव्हा तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये जेवढे काही महिन्याला काढून ठेवू शकता ना, तेवढे तुम्ही एक पिगी बँक केली तरी चालेल. पूर्ण वर्षभर तुम्हाला त्या पैसे म्हणजे या असं नाहीये की या महिन्यात 10 रुपये ठेवले तर पुढच्या महिन्यात 10च ठेवावे, असं काही नाहीये. तुम्ही या महिन्यात 10, पुढच्या महिन्यात 20, त्याच्या पुढच्या महिन्यात वाढवू शकता, कमी करू शकता. तुमच्याकडे पैसे असतील तुमच्या हिशोबाने. पण एक वर्षभर तुम्हाला, एक वर्ष नाही म्हणजे प्रत्येक वर्षीच हे करायचे, प्रत्येक महिन्यालाच हे करायचे. समजलं ना मी काय म्हणते ते?
की तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार झाली की एवढे एवढे रक्कम तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार काढून ठेवायची आहे. आणि मग 1 वर्ष कंप्लीट झालं की तुम्ही काय करू शकता त्या पैशाने, तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. तिथे जाऊन गरिबांना दान करू शकता, गरजू व्यक्तींना दान करू शकता, किंवा त्याचा म्हणजे असा सदुपयोग करा की ज्याच्यामुळे दुसऱ्यांना फायदा होईल आणि तुम्हाला पुण्य लाभल, असं तुम्ही काहीही करू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरासाठी काहीतरी एखादी वस्तू आणू शकता या पैशाने. बघा, प्रत्येक महिन्याला तुम्ही हा जर उपाय केला ना, तर नक्कीच तुमच्या घराची बरकत होईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास्तव्यास राहील, पैसा, धन, संपत्ती तुमच्याकडील वाढत राहील. फक्त पगार आला की आपल्याला थोडेसे पैसे गरजू व्यक्तींसाठी असू द्या, किंवा आपल्या देवघरासाठी असू द्या, किंवा आपण कुलदेवतेला जाणार असाल तिथे काहीतरी, या तिन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही केली तरी चालेल. आणि पगार येणार त्या दिवशी अजिबात एक्सपेन्सेसचा विचार करायचा नाही. नक्कीच तुम्हाला या उपायाने फायदा होईल. खूप लोकांना फायदा झालेला आहे आणि तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. माझी मम्मी ही करत होती हा उपाय. माझी मम्मी अजूनही करते, की ती प्रत्येक महिन्याला काही रक्कम जमा करते. मी रक्कम सांगणार नाही. आणि महाशिवरात्रीला त्या पैशामधून मग तिथे आपण प्रसादाला जिलबी असू द्या किंवा काहीही असू द्या, असं ती घेत असते आणि तिथे वाटत असते. तुम्हीही असं काही करू शकता. कारण की आपण जे कमवतोय ते आपल्या परमेश्वरामुळेच, आपण आपल्या ईश्वरामुळेच कमवतो. आणि त्या पैशातून आपण इतरांना थोडंसं दान केलं, इतरांना थोडीशी मदत केली, तर आपलं पुण्य वाढणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.